अक्षरशः 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही पत्राच्या खोलीमध्ये भाड्यानं राहत होतो. 150 रुपये महिना भाडा होता. रात्रभर बस स्टँडवर बस झोपलो. जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी मला धमकी दिली, दादागिरी केली. तू जर औरंगाबादला राहशील, तुझे हातपाय तोडील, तुला मारून टाकील. अक्षरशः मी ठरवलं होतं सुसाईड करायचं, आत्महत्या करायची. गरिबाच्या घरात जन्माला येणं हे पाप नाही, परंतु गरीब होऊन मरणं हे स्वतःचंच कर्म आणि स्वतःचंच पाप आहे. आज रोजी माझं LIC मध्ये 500 करोडचं टर्नओव्हर आहे. 500 करोडचं टर्नओव्हर. नमस्कार, मी दशरथ मुळे, LIC जीवन विमा मुख्य सल्लागार. बालपणी माझं शिक्षण लोणार तालुक्यात भोंगराळा या गावी झालं. तिथे शिक्षण घेत असताना 4वीपर्यंत तिचं शिक्षण घेतलं. 5वी ते 10वी 5 किलोमीटर आम्ही पैदल प्रवास करायचो. पायी जात असताना 5वी ते 10वी शाळेत जात असताना पायात अक्षरशः चप्पल बूट काही नव्हतं. 10वीपर्यंत पायाला खडे रुतायची, टोचायची. आणि अशा खडतर प्रवासामध्ये एक मी सामान्य कुटुंबात जन्म घेतला. माझे आईवडील शेतकरी आहे. 5वी ते 10वीपर्यंत इंटरवेळमध्ये मी जी इंटरवेळ राहायची 10 मिनिटाची, त्यात मी चॉकलेट, गोळ्या, बिस्किट विकायचो. आणि त्यातनं जे पैसे यायचे त्या पैशातनं मी कपडे, पुस्तकं घ्यायचो. असं करता करता 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि DEDसाठी मी पूर्ण महाराष्ट्राची ST महामंडळाची पास काढली. महाराष्ट्रावर मी अक्षरशः फिरलो. तर माझा DEDला ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं गडचिरोली इथं नंबर लागला होता. परंतु भाड्याला जाण्यासाठी तिथं पैसे नव्हते. तर तिथं पैसे नसल्यामुळं मला आईवडिलांनी सांगितलं, गडचिरोली इतक्या लांब आपण तुम्हाला पाठवू शकत नाही, आपली परिस्थिती तशी नाही. एका शिक्षका थ्रू एका DEDच्या कॉलेजला 10,000 कबूल केले. आमच्या गावातल्या एका शिक्षकांनी 10,000 रुपये माझ्या वडिलाला 5 रुपये शेकड्या व्याजाने दिले. ते व्याजाने दिले असताना माझा DEDला नंबर लागला असं गृहीत धरलं. माझं नाव वेटिंगला होतं. आणि त्या शिक्षणाधिकारी किंवा त्या अधिकाऱ्यांना वाटत होतं की 2-3 मुलं जर वेटिंगचे गेले याचा नंबर फ्री लागेल, मग हे पैसे आपल्याला त्या शिक्षकाला वाटतं मध्ये खाता येईल. मग असं असताना DEDला नंबर त्यावेळेस लागला नाही. आणि मी जालना इथं मावशीच्या घरी राहत होतो. कपडे लत्ते वगैरे सगळं DEDचे ड्रेस वगैरे पुस्तकं घेतले होते. परंतु एक जिद्द होती, एक टर्निंग पॉईंट होता की आपला DEDला नंबर लागला नाही. आणि मी आईवडिलांना सांगितलं होतं की आई, मी फुगे पिना विकील, वाटल ते करील, पण मी बिझनेस करील आणि मला मोठं व्हायचंय, मी शेतात काम करणार नाही. हा माझा आईवडिलांचा शब्द होता. मी त्यांना गमतीन सांगायचो, एक फुगा विकला तर एक भाकर मिळेल, एक फुगा विकला तर भाजी मिळेल, बाकी फुगे माझे नफ्यात राहील. हे माझा बिझनेस पहिल्यापासून माझ्या डोक्यात होता. त्याच्यानंतर मी तेच कपडे आणि पुस्तक सगळं घेऊन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आलो. इथं आल्यानंतर एक मिलिंद टेक्नोक्रेट पैठणगेटला एक टेलिफोन ऑपरेटरचा डिप्लोमा केला. तो डिप्लोमा केल्यानंतर परत इथं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छावणीत एक कपड्याच्या दुकानामध्ये 400 रुपये महिन्यानं काम केलं. त्याच्यानंतर 400 रुपये महिन्यानं भागत नाही म्हणून मी शहागंजच्या नाक्यावर अक्षरशः काम करायला गेलो. कॉलेजला होतो 11वीला. चांगले कपडे जे काय ते इस्त्री करून घालायचो. पण त्या नाक्यावर जेव्हा माणसाला काम देतात तर चांगले कपडे असेल तर काम देत नाही. मग मला सोबतच्या माणसांनी सांगितलं की तू फाटेल तुटेल कपडे घालू नये. मग शेवटी फाटेल तुटेल कपडे घालून मी शहागंजच्या नाक्यावर कामाला गेलो. आणि त्या कामाला गेल्यानंतर तिथे एका कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं, MSCB मध्ये खड्डे खोदायचं काम करशील का पोलचे? मी म्हटलं हरकत नाही. खड्डे खोदायला गेलो. मी त्यांना गुण चांगले वाटले, हुशारी वाटली. तर त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला सुपरवायझर म्हणून 1,000 रुपये महिना पगार दिला. आणि परत ते 2,000-3,000 पगार मला 3 महिन्यात मिळाला. आणि त्याच्यानंतर परत एक सिडकोत एक इंजिनियर भेटले. ते मला सांगितलं, तू हुशार आहेत, आपण पार्टनरशिपमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं काम करू. पार्टनरशिपमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं काम करत असताना जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी मला धमकी दिली, दादागिरी केली. तू जर औरंगाबादला राहशील, तुझे हातपाय तोडील, तुला मारून टाकील. असं सांगितल्यानंतर मी परत हसत झालो, रडत बसलो. हे कधी माझं दुःख मी आईवडिलाला आणि कोणाला आतापर्यंत सांगितलं नाही. कारण माझी जिद्द होती मोठं व्हायची. आणि आपण जर आईवडिलाला सांगितलं मला इथं मारलं
मला इथं त्रास होतोय. नाही, मी ते पैसे घेतले. त्याच्यानंतर सुरतला साडीवर कलर मारायला गेलो. सुरतला 2 महिने साडीवर कलर मारला. गावी पत्र पाठवलं लहान्या भावाला. पत्रामध्ये लिहिलं की माझी बॅग औरंगाबादला माझ्या रूमवर अमक्या अमक्या ठिकाणी आहे, त्या पार्टनरकडे जाय, माझी बॅग घे, त्यात माझे 10वीचे कागदपत्र आहे, ते कागदपत्र घेऊन तू माझा ITIचा फॉर्म भर आणि मी सुरतला साडीवर कलर मारून 2 महिने जे पैसे जमल तर त्यानं येतो आणि आपण दोघं ITIला बुलढाण्याला शिकू. त्याच्यानंतर माझ्या मावस भावानी मदत केली. त्यांनी ते कागदपत्र, एक तो पार्टनरही देत नव्हता तो बदलला. त्या पार्टनरला माझा मावस भाऊ पोलीसमध्ये होता, त्यांनी त्याला सांगून ते कागदपत्र आणले आणि त्यानंतर लहान्या भावाने माझा ITIला फॉर्म भरला. माझा ITIला नंबर लागला, मार्क्स चांगले होते. नंतर परत सुरतहून ITIला आलो. ITIला आल्यानंतर तिथं माझा नंबर लागला. अक्षरशः 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही पत्राच्या खोलीमध्ये भाड्यानं राहत होतो. 150 रुपये महिना भाडा होता. त्यावेळेस सुद्धा अक्षरशः वरती फॅन नव्हता, मच्छर खायचं, खूप मच्छर खायचं आणि गरिबी होती. गावाकडनं आईवडील 200 रुपये महिना द्यायचे, माझे जालन्याचे काका 100 रुपये महिना पाठवायचे. आणि असं असताना एकच जिद्द होती, तिथं सुद्धा मी बुलढाण्यात पेपर वाटले. 2 वर्ष ITI केला. ITI केल्यानंतर एक जिद्दीनं ITIचं सगळं पेटी सायकल वगैरे सगळं घेऊन छत्रपती संभाजीनगरला परत आलो. परंतु रूममध्ये एक पार्टनर होता, माझा मित्र होता, एक महाजन म्हणून. त्यांनी सांगितलं की तू औरंगाबादला चाललास तर तू बोलका आहे, हुशार आहे. माझ्या मामाला LIC कडनं मारुती 800 कार भेटली आणि तू जर LIC एजन्सी घेतली तर नक्कीच तू सुद्धा कारमध्ये फिरशील. हे स्वप्न उराशी बाळगलं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर JK केमिकल वाळूज MIDC मध्ये, ओकाड कंपनी, FDC कंपनी, इथं मी कॅज्युअलमध्ये काम केलं. कॅज्युअलमध्ये काम केलं 1200 रुपये महिन्यानी. आणि मला आठवण झाली की आपण एजन्सी घ्यायची आहे. तर तत्पूर्वी आईने मला सांगितलं होतं की बाळा तू तिथं औरंगाबादला राहतोस, तुला शनी आहे, तू शनी शिंगणापूरला जाऊन ये. मी शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला पायी गेलो. तिथनं आल्यानंतर एजन्सी घेतली. एजन्सी घेतल्यानंतर अक्षरशः सांगतो मी 15 रुपये लायसन्सचे सुद्धा माझ्याकडे नव्हते. एक रेडी रगनरचं पुस्तक घ्यायचं होतं तर माझा जो रूम पार्टनर होता प्रभू मोरे, त्यांनी मला 100 रुपये उसने दिले आणि त्याच्यामध्ये मग मी रेडी रगनरचं पुस्तक 15 रुपये लायसन्सची फी भरली. आणि गंमत वाटेल, मी दारोदारी फिरलो, घरोघरी गेलो, सायकलवर जायचो. तर अक्षरशः पहिल्याच वर्षी मी सायकलवर 203 पॉलिशे केल्या. मला प्रताप चौकात इकडे तिकडे फिरताना चौकातले काही दुकानदार, काही लोक मला हसायचे की एकच ड्रेस घालतो, ही धोपटी घेऊन कुठपर्यंत फिरतो. पण मी त्यांना सांगायचो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मी अनेक ट्रेनिंग केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गरिबाच्या घरात जन्माला येणं हे पाप नाही, परंतु गरीब होऊन मरणं हे स्वतःचंच कर्म आणि स्वतःचंच पाप आहे. हा डायलॉग, हा शब्द माझ्या डोक्यात भिनला. म्हटलं बाबासाहेब जे बोलले ते खरं बोलले. आणि तो पॉइंट घेऊन मी एवढी मेहनत घेतली की अक्षरशः दुसऱ्या वर्षी MAT गाडी घेऊन MATवर मी 465 पॉलिशे केल्या. असा परवा चालत चालत कालांतराने लहान्या भावाचं लग्न झालं. लहाना भाऊ जॉबला होता. घरचे मला म्हणायचे लग्न कर, पण मी आईवडिलांना सांगायचो की माझंच पोट भरत नाही तर मी दुसऱ्याच्या मुलीचं पोट कसं भरणार. लहान्या भावाचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर आईवडिलांना परत पाहुणे बोलायला लागले, मुलाचं लग्न करायचं का. त्या प्रसंगामध्ये सुद्धा LIC एजंट म्हटलं तर मुलगी द्यायला लोक विचार करायचे. तर तेव्हा अजून एक जिद्द अशी बाळगली की माझा करोडपती म्हणून, शतकवीर म्हणून दरवर्षी पेपरला फोटो यायला लागला. मग मला स्थळ चांगली यायला लागली. मी विचार हाच केला होता, मला यातनं संदेश असा द्यायचा आहे की इतर प्रोफेशन सारखं LIC एजंट प्रोफेशन कमी नाही आहे. याच्यात सुद्धा तुम्ही लोकांच्या भल्यामध्ये आपलं भलं करू शकता, लोकांचा फायदा करून तुमचा फायदा करून घेऊ शकता आणि ह्या प्रोफेशनला सुद्धा न्याय देऊ शकता. आणि त्या उद्देशानं मी मेहनत करत गेलो. मेहनत करता करता नंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझी सुविद्ध पत्नी नवनीता
हिने मला साथ दिली. मी 8-8 दिवस 10-10 दिवस बाहेरगावी पॉलिसीला जायचो, घरी नव्हतो राहत. तसं असताना मुलाचं संगोपन करणं, सगळं करणं, म्हणजे घरून सपोर्ट मिळावा. तर हा सपोर्ट मिळाल्यामुळं हे शक्य झालं. मी जाफराबाद असेल, राजूर असेल, जालना असेल किंवा गावाकडे असेल, तर मला अनेक बिझनेसमध्ये अनेक नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी, सर्व बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी, सगळ्यांनी मला मदत केली. इव्हन हेच नव्हे, ते LICचं काम करताना मी ठासून सांगेल की आज रोजी माझ्या आईचं वय 75 अबोव आहे, पण आज रोजी सुद्धा माझ्या आईकडनं सुद्धा मला पॉलिसी मिळतात. आईकडे जर कोणी आलं गप्पा मारायला, तर आई म्हणते मुलीच्यासाठी लग्नासाठी पॉलिसी कर. आमचे साहेब हे औरंगाबादला, ते लग्नाची सगळी व्यवस्था करून देतात. फॅमिली बॅकग्राऊंड काही नसताना सुद्धा ह्या बिझनेसमध्ये मला चांगलं घवघवीत यश प्राप्त झालं. यश प्राप्त होत असताना माझं LICमध्ये चेअरमन क्लब मेंबर झालो. नंतर मिसेसची एजन्सी घेतली, मिसेस चेअरमन क्लब मेंबर. त्याच्यानंतर मुलगा गॅलेक्सी क्लब मेंबर, मुलाची एजन्सी घेतली. असं करिअर करत असताना आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत जो MDRD $1,000,000 राऊंड टेबल अमेरिका हा जो किताब आहे, आत्तापर्यंत 34 वेळेस मला मिळालेला आहे. 34 वेळेस, 34 टाइम. याच्यात मी 2दा COT केलं. आणि फॅमिली MDRD म्हणतो, आमच्या तिघांचे MDRD आता 2025 आणि 2026 मध्ये जस्ट आता 31 डिसेंबरला आमच्या तिघांचं MDRD झालं. आणि याच्या अगोदरही तिघांचं MDRD झालं. तर परत मी मुख्य जीवनविमा सल्लागार म्हणून काम करतो, CLI म्हणून. त्याच्यात मला प्लॅटिनम ब्रिगेड हे एक उच्च पदवी मिळालेली आहे. प्लॅटिनम ब्रिगेड सुद्धा हासिल केलं. आणि LICनी मला एवढं काही दिलं की अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत बाहेरच्या 7 देशामध्ये, 7 कंट्रीमध्ये LIC तर्फे उच्च शिक्षणासाठी जाऊन आलो. हे करत असताना मला एक प्रसंग आठवतो, तो एक सांगावासा वाटतो की पूर्वी आम्ही जेव्हा ITIला शिकायला होतो, तिथं आमच्या स्टोव्हमधलं रॉकेल संपलं होतं. त्या टाकीत पाणी टाकून त्याला असं खालून टेकन दिलं आणि स्टोव्ह चालू केला. अक्षरशः आम्ही दोघा भावांनी ज्वारीची भाकर, हायब्रिडची भाकर, अर्धी कच्ची, अर्ध कच्चन बेसन हे खाऊन आम्ही झोपलो. त्यावेळेस खरंच वाटलं की आपण आज आपल्यावर जी वेळ आली, आपण कष्ट करायचे आणि एक समाजात आईवडिलाला दाखवून द्यायचं की कष्ट केल्यानंतर माणूस काय करू शकतो. आज रोजी माझं LICमध्ये 500 करोडचं टर्नओव्हर आहे. 500 करोडचं टर्नओव्हर. आतापर्यंत मी 500 करोडपेक्षाही जास्त पॉलिस्या विकलेल्या आहे. आज हॉटेल मनी प्लॅन्ट म्हणून बजाजनगर वाऊज MIDCमध्ये एक 3 स्टार लेवलचं आज 11 ते 15 करोडचं हॉटेल मी उभारलं. तिथं 40 लोकांचा स्टाफ आहे. माझ्या ऑफिसमध्ये 7 लोकांचा स्टाफ आहे. माझ्याकडं 40 विमा प्रतिनिधी काम करतात. विमा प्रतिनिधी सुद्धा चांगला सपोर्ट करतात. एक आमचं टीमवर्क आहे. एका ठिकाणी मला लग्नाला जायचं होतं. मी रिलेशन मेंटेन करत होतो. लग्नाला जायल्यानंतर बस जवळ गेलो. त्यांनी बस केली होती लग्नाला जायला. आणि बस जवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बस फुल झाली, तुम्ही तुमचं या. मी त्या लग्नाला अक्षरशः प्रायव्हेट बसनं गेलो आणि रात्री लग्न उशिरा लागलं. त्या जिल्ह्यातनं बस स्टँडवरून गाडी इकडे यायला गाडी नव्हती. रात्रभर बस स्टँडवर बस झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आलो. परंतु आजही त्या फॅमिलीचे माझे रिलेशन इतके चांगले आहे की त्यांनी मला भरपूर बिझनेस दिला. म्हणजे आपण रिलेशन कसं मेंटेन करायचं, कुठं संयम ठेवायचा, संयम, चिकाटी, जिद्द आणि सातत्य याच्या जीवावर मी आज एवढं यश प्राप्त करू शकलो. अक्षरशः मी ठरवलं होतं सुसाईड करायचं, आत्महत्या करायची, कारण घरची परिस्थिती पूरक नव्हती. आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये अभ्यास करत असताना काही अडचणी आल्या, तर मी विचार केला की आत्महत्या करणं. मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो शब्द आठवतो की गरिबाच्या घरात जन्म घेणं पाप नाही आणि गरीब होऊन मरणं स्वतःचा पाप आहे, तर आपण स्वतः पाप करू. आत्महत्या करणं म्हणजे स्वतःचं पाप आहे. तसंच LICचा व्यवसाय करत असताना मी परत प्लॉटिंगच्या व्यवसायाकडे वळालो. प्लॉटिंगचा व्यवसाय पण आहे माझा. त्याच्यानंतर परत माझा दुसरा आता मी हॉटेल पण चालू केलं आहे, हॉटेल मनी प्लॅन्ट. तिथं माझा मुलगा बघतो. हा फॅमिली बिझनेस झाला. परंतु हे करत असताना LICमध्ये मी जेव्हा सायकलवर पॉलिसी काढायला जायचो, तर मी मनाशी ठरवलं होतं, सकाळी मी जेव्हा बाहेर निघायचो, संध्याकाळचं जेवण एक पॉलिसी काढल्याशिवाय मी जेवण करत नव्हतो, एक पॉलिसी काढल्याशिवाय. आणि ईश्वर कृपेनं
मला कधी उपाशी झोपायची वेळ आली नाही. परंतु जे मी मोठं टार्गेट घ्यायचो, मला MDIT करायचं आणि एखादी पॉलिसी 1 करोड 2 करोडची सँक्शनला गेली आणि तिथे अडचणी येत्या, तर मला अक्षरशः मी उपाशी पण झोपलो. मला रात्री 2-2 वाजेपर्यंत अक्षरशः झोप सुद्धा येत नव्हती की आपलं टार्गेट पूर्ण कसं होईल. आणि मी ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायचो. आजही पैसा तर आला, नाव झालं, मान सन्मान सगळं पचवलं, अपमानही पचवला. माझा उद्देश आपण आपले कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा नाही करायची. आपल्याकडनं होईन तेवढं. माझा स्वभाव आहे, एक तर तुम्ही माझ्यावर नाही तर मी तुमचा होतो. आणि परत मी कोणाच्या कसं कामी येईल हा माझा पहिले हा जो माझा गुणधर्म आहे. मी अनेकाच्या घराचे संसार वाचवले. हे मी वाचवले म्हणजे मी नाही वाचवले, देवानी माझ्याकडनं, मी माध्यम आहे, देवानी माझ्याकडनं करून घेतलं. एक कुटुंब होतं अग्रवाल म्हणून, त्या माणसाचा हार्ट अटॅकने डेथ झाला आणि त्या कुटुंबावर हाऊसिंग लोन, अनेक प्रकारचे लोन होते. मी इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांचं लोन नील करून त्या फॅमिलीमध्ये जे काही इन्शुरन्सच्या माध्यमातून 50-60 लाख मोठी अमाऊंट मिळाली. आज अशा अनेक फॅमिली सांगण्यासारख्या की त्या फॅमिलीमध्ये मी इन्शुरन्सचे क्लेम दिले. आजही तो लोक मला आग्रहानं बोलवतात. अनेकांच्या मुलीच्या लग्नात मी LICच्या माध्यमातून पैसे दिले. ते आवर्जून मला सांगतात की मुलीच्या लग्नाला तुम्ही आलेच पाहिजे. असे अनेक उदाहरण सांगतो. मी बऱ्याचशा मुलांना सांगायचो की मुलाला डॉक्टर करण्यासाठी पॉलिसी करा. आतापर्यंत कमीत कमी 150 ते 200 मुलं हे डॉक्टर MBBS BMS झाले की ज्यांच्या मी पॉलिसी केलेल्या आहे. त्याचा मला जास्त आनंद वाटतो, कारण काम करत असताना त्रास झाला. LIC एजंटमध्ये सेवा देणं महत्त्वाचं आहे. सेवा आम्ही सातत्याने देतो. ह्या सेवा देत असताना एक भाग सांगतो मी तुम्हाला. जर आम्ही एखाद्याच्या मौतीला गेलो LIC एजंट म्हणून, तर तिथं आजूबाजूला बसणारे आम्हाला विचारतात की याची पॉलिसी कितीची आहे. आता आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण भावना आहे. अरे बाबा, माणसाचा मृत्यू झाला, पॉलिसी असली तरच मौतीला यावं, अंत्यविधीला यावं, अन्यथा येऊ नये असं नाही आहे. तर आम्ही जातो, त्याची तर पॉलिसी नसतेच. त्याला सांगतो आम्ही, बाबा त्यांनी फॉर्म भरला होता परंतु चेक द्यायला उशीर केला, ॲटलिस्ट त्याची पॉलिसी नव्हती, पण तू जिवंत आहे आता, तू तर तुझ्या परिवारासाठी पॉलिसी काढ. आणि पॉलिसी फक्त मरण्यासाठीच नाही आहे, ही रिटायरमेंटसाठी आहे, मुलांच्या भवितव्यासाठी आहे. आज बघतो आपण किती लोक वृद्धाश्रममध्ये आहे. जर तुमची रिटायरमेंटची व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर वृद्धाश्रममध्ये तुम्हाला राहायची वेळ कधी जिंदगीत येणार नाही. त्यासाठी आपण इन्शुरन्स हे प्लॅनिंग केलं पाहिजे. ह्या व्यवसायामध्ये आम्ही खूप सेवा देतो, खूप सातत्य करतो, खूप चिकाटी. अक्षरशः मी 16 तास काम केलं याच्यामध्ये. माझा एक प्रसंग आठवतो मला. आज माझे मोठे भाऊ वारले, ते बघायला नाहीये. मी जेव्हा ITI ला शिकायला जायचो तर मोठे भाऊ मला बैलगाडीमध्ये सकाळी 5 वाजता बस स्टँडवर सोडायचे. आणि बस स्टँडवर सोडल्यानंतर जेव्हा मी एसटीत बसायचो, वर बसल्यानंतर त्याच्या खिशामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये जे असतील तो मला द्यायचा. त्याच्यानंतर त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याच्या सर्व मुलीचे लग्न मी केले. त्याच्यानंतर त्याच्या मुलाला सुद्धा एक चांगलं डोनेशन देऊन संस्थेवर नोकरीला लावलं. आज माझं एवढं मोठं हॉटेल आहे, हे जे वैभव आहे हे बघण्यासाठी आज मोठे भाऊ नाही, मला वडील सुद्धा वारले 4 वर्षापूर्वी. मला खरंच दुःख वाटतं. आज जर ते बघायला असते तर अजून ते खूप काही खुश झाले असते. परंतु असो, वरतून सुद्धा त्यांचे आशीर्वाद मला नक्कीच मिळत असतील, कारण ज्याला जीवनामध्ये वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्या जीवनात कोणताही वाद राहत नाही. ह्या धर्तीवर मी काम करतो. कठीण प्रसंगामध्ये तोंड देण्याचं सामर्थ्य हे आपल्यातच असतं. इतर फक्त आपल्याला सल्ले देतात. आपण म्हणतो ना, आज की मेहनत ही कल की पहचान है. आज की मेहनत ही कल की पहचान है. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.